नाशिकच्या वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी इसमाला 1 कोटी रुपयांची लाच करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. या कारवाईनं महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचे नाशिकमधील दामोदर चौक येथे कार्यालय असून तिथे जीएसटी विभागाने कारवाई केली होती. या कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात राज्यकर उपआयुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी तक्रारदाराकडे 1,25,00,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडअंती ही रक्कम 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. तक्रारदाराने मुंबई एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदविली होती. दिनांक 6 मार्च 2026 रोजी ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना खासगी मध्यस्थ इसम अमित हिरामन जाधव याला तक्रारदाराच्या कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले. त्यानंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी सोमनाथ पागे याच्या कार्यालयाची झडती घेतली असता तिथे अतिरिक्त 2 लाख रुपयांची रोकड आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे. आरोपींचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलेत. त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय शंकर चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथे टॅक्स लायबिलिटी जी कॅल्क्युलेट झाली त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना 3 चलनं दिली गेलेली होती की त्यांनी जी टॅक्स लायबिलिटी त्यांची जी निघालेली होती प्राथमिक स्वरूपामध्ये जी काही चौकशी झाली, जे काही बुक्स ऑफ अकाउंट बघितले गेले त्याच्यामध्ये जी लायबिलिटी निघालेली होती टॅक्स लायबिलिटी त्याचे चलन त्यांना दिले गेलेले होते आणि त्या टॅक्स चलनाप्रमाणे त्यांनी GST भरणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी GST न भरता GSTच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई झालेली आहे. आता पुढील सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. धन्यवाद. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज या संशयितांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे दाखल केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून अधिक तपास सुरू आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक.